लोकशाही मराठीकडून नालेसफाईचं रियालिटी चेक करत आहोत. रियालिटी चेक करत असताना मनसेकडून एक भयंकर जे प्रकरण आहे समोर आलेलं आहे. आपण सध्या बोरिवलीतल्या गोराई या प्रभागात आहोत. गोराईमध्ये आपण पाहिलं तर भीमनगर या ठिकाणी हे नाला आहे. या नाल्यामध्ये अवैधरित्या कब्जा करून आपण पाहिलं तर किती बरणी या ठिकाणी टाकण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. हा नाला अरुंद होत चाललेला आहे. यामुळे या पावसाळ्यात जे येणारा पावसाळा आहे यामध्ये गोराई तुंबेल का अशी परिस्थिती आहे. आपल्यासोबत विभाग अध्यक्ष विश्वास मोरे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय पूर्ण हे प्रकरण आहे, कशा प्रकारे आपल्याला नाल्याचं भयंकर परिस्थिती आपल्याला दिसत आहे? आम्ही आता नालेसफाई सगळे बघत होतो आपल्या पूर्ण विभागामध्ये, पण भीमनगर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही कमीत कमी पूर्ण नाला असा पूर्ण बंद झालेला आहे. आणि जर उद्या जास्त पाणी आलं तर त्या घरामध्ये पण पाणी जाणार आहे. नाल्याचे पाणी पूर्ण त्या चारकोप सारख्या ठिकाणी जमा होणार आहे. त्यावेळी त्यांनी जे नालेसफाई करत असताना त्याचं रोड कटिंग करून घेण्यात, याच्यामध्ये महानगरपालिका रोड कटिंग चा अप्रूव्हल झालेला आहे. म्हणजे गटरचे अप्रूव्हल झालेलं असताना सुद्धा त्याच्यावर कोणाचं सहकार्य आहे लोकप्रतिनिधीचं, त्याच्यामुळे ते थांबवलं. ते कटिंग करून ताबडतोब त्याची कारवाई करण्यात यावी असे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमच्या सर्व पदाधिकारी, शाखाध्यक्ष, महिला विभागाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष सगळं आम्ही इथे उपस्थित आहेत. आणि आम्ही आमची पाहणी चाललेली आहे. सर्व नाल्यांची आम्ही पाहणी करतोय, सगळे शाखाध्यक्ष वगैरे सर्वांनी. त्याच्यामुळे हे आम्हाला दिसले, आता हे दिसलेले आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे सर्वांना. आपण पाहू शकता या ठिकाणी अवैधरित्या ते कब्जा टाकलेला आहे, भरणी टाकलेली आपल्या नाल्यामध्ये दिसत आहे. हे कोणाकडनं करणं जात आहे? आपल्याला महानगरपालिकेचे अधिकारी, आपण यांच्यावरती तक्रार दिलेली आहे का? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आपण बोललो आहोत का? आम्ही मागे तक्रार दिलेली आहे, पण वारंवार तक्रार करून सुद्धा कोणाचं तरी सहकार्य असल्याशिवाय ही भरणी होत नाही. आता बघा ना, तिथे सीडी वगैरे टाकून पूर्ण मधोमध त्याच्यात भरणी करून रूम बांधलेले आहेत. त्याच्यामुळे सहकार्य असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीये. कोणाचं तरी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन यांचे लोक सहमती असल्याशिवाय एवढं मोठं बांधकाम होत नाही त्याच्यामध्ये. तर आपण पाहिलं तर मनसे या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जर हे तक्रार वारंवार करून सुद्धा हे नाले सफाई होत नसेल, भरणी काढण्यात येत नसेल तर हे मोठा प्रश्न निर्माण होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.